तुला काय वाटलं तू नाही बोलली तर मला कोण भेटणार नाही? अगं बाई एडिटर आहे, व्हिडिओ बनवायच्या आधी मटेरियल तयार असतं. तुला काय वाटलं तू नाही बोलली तर मला कोण भेटणार नाही? अगं बाई एडिटर आहे, व्हिडिओ बनवायच्या आधी मटेरियल तयार असतं. आता जो तुम्ही प्रेमाला तो क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचे आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे तुम्हाला आपल्या चॅनलवरती ट्युटर व्हिडिओ मिळून जातील. ओपन केल्यानंतर आता इथून तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. मी ऑल मटेरियलमध्ये तुम्हाला बीटमा व्हिडिओ दिला आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करून द्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो बीटमा व्हिडिओ आहे तो इथे ॲड झालेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल की 7 बीट आहेत. तर आपल्याला काय करायचे, जेथून एकूण 2 बीट बदलत आहे अशा प्रकारे बदलत जातील बीट आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की बदलत आहे आपल्या बीट. तर जेथून आपली बदलत आहे तिथे इथे सिम्पली तर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या इथे एक बीट आहे आणि इथून लगेच दुसरी बीट येत आहे. तर आपल्याला काय करायचे, जेथून पण बदलत आहे तिथे इथे त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन पहिला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथून पुढचे जे बीट आहेत आपल्या राहिले ते तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, तो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे भाग होऊन जातील वेगवेगळे. तर त्या आपली ही जी लेयर आहे आता आपण कट केली त्याच लेयरवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला खाली अशा प्रकारे थोडं स्क्रोल करायचे आणि इथून तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि 2 बोटांनी अशा प्रकारे सेट करायचा आहे, जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे. तर इथून हा जो फोटो आहे तर इथून आपण सेट केलेला नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून पहिल्यांदा जुटायचे इथं तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपण बीट नाव दिलं आहे तोच इथे सिलेक्ट करायचं, अशा प्रकारे इथून ॲड करायचं आहे. तर इथे तुम्ही आपलं जे सॉन्ग आहे ते ॲड होऊन जाईल. तर मी काय करतो, जे आपले ते फोटो राहिले ते ॲड करायचे ते पटकन ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे तुमचे जे फोटो आहेत ते ॲड होऊन जातील, इथे तुम्ही स्क्रीनवर पण पाहू शकाल. तर हे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली तर एकूण 2 फोटो आहे त्यामध्ये एक आपले ट्रान्झॅक्शन तयार होते. तर त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्ही बघू शकाल की हे जे व्हाईट आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते मुवमेंट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सिम्पली इथून ट्रेंडिंग ओव्हरले आणि मुवमेंट असेल जर तुमच्यात वेगळं असेल तर सिम्पली 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून तुम्हाला पुल इनचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे दुसरा आणि तिसरा फोटो त्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच ऑप्शनमध्ये जायचं आहे, ते आपले मुवमेंट्स ऑप्शन आहे त्यावरती आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तो म्हणजे पुल आउटचा. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण ते सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हे जे 2 ट्रान्झॅक्शन आहेत ते द्यायचे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं आहे, जसं मी इफेक्ट सांगतोय तसे तुम्ही पण ॲड करून घ्या, जेणेकरून जे हा तयारच आहे तो क्रिएट करायला खूपच सोपं जाईल. जे इफेक्ट आहेत कोणत्या फोटोला कुठे लावायचे ते सुद्धा तुम्हाला समजून जाईल. तर आता आपल्याला काय करायचं, हा जो 4था फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्ही बघू शकाल की पहिला, दुसरा आणि तिसरा आणि 4था जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या इथे इनमध्येच थांबायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे जुलीचा. तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट आहे तो पण इथे सिलेक्ट केला आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला इनमध्येच थांबून इथून तुम्हाला फ्लॅश इनचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. ह्याची जी खालची लेंथ आहे 0.3 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे. आता आपल्या इथे कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं. आता आपल्या इथे इनमध्येच थांबून इथून तुम्हाला सिविंग बॉटमचा जो हा इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथून फोटोला जे इफेक्ट आहे ते देऊन घ्यायचे. दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा जुटायचं आहे. आल्यानंतर इथून तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू, हे जे आपण एडिटरचं PNG दिलं आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे. जसं आपण फोटो ॲड केले तशा प्रकारे ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा पहिल्यांदा जुटायचं आहे. आल्यानंतर आता इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये तर इथे तुम्ही बघू शकाल की हा जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डायमंड झूमचा जो हा इफेक्ट आहे तो मिळून गेलेला असेल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे आपल्या कुठपर्यंत आणायची, 6 सेकंदाचा जो पुढचा आपण फोटो इथे स्प्लिट केला आहे तिथपर्यंत आणायची.
हे जे ही जी आपण आता लेंथ ॲड केली लेअर, त्याची जी लेंथ आहे तुम्ही अशा प्रकारे त्या लेअरवरती क्लिक करायचे, जेवढी पाहिजे तुम्ही अशा प्रकारे वाढवू शकता. तर सिम्पली अशा प्रकारे आणून ठेवायची आपल्याला, जशी आता तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे. इथून आणल्यानंतर आपल्याला काय करायचं, ही डायमंडची लेअर आहे त्यावरती क्लिक करायचे, इथे ॲडजस्टमध्ये जायचे आणि ह्याचं जे स्पीड आहे ते आपल्याला फक्त 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला ऑब्जेक्टचं एक ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला ऑल व्हिडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा पहिले एन्जॉय द्यायचे. आता आपल्या इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचे आता ग्लोईंग स्लाइड्समध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे गोष्ट नावाचा, हा जो इफेक्ट आहे इथे जो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची सुद्धा लेंथ आहे ते आपले 6 सेकंदाचे, थोडं जो आपण इथे फोटो स्प्लिट केला आहे तिथपर्यंत आणायची. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचे, 8 सेकंदाचे तिथला जो आपण हा फोटो स्प्लिट केला, इथे तुम्ही बघू शकाल की टायमिंग सुद्धा इथे 8 सेकंद आहे आणि आपण जे 8 सेकंदाचा तिथला फोटो स्प्लिट केला तिथे जायचे. आल्यानंतर थोडं पुढे यायचे, जसं इथे तुम्ही बघू शकाल की आपण आलोय तशा प्रकारे. आल्यानंतर आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला स्प्लिट फ्लिकर नावाचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जर मोठी झाली तर अशा वेळी कमी करायची, म्हणजे आपल्या 9 सेकंदाचे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, सिम्पली त्याचा जो पुढचा हा फोटो आहे 10 सेकंदाचे तिथला, ते तुम्ही बघू शकाल की 10 सेकंदाची त्याल्यानंतर त्या फोटोच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे आणि तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ग्लोईंग स्लाइड्समध्ये येऊन इथून तुम्हाला एंजल विन्स, तर हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे. तर नाव थोडं आपलं चुकलं, तर इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 10 सेकंदाचा फोटो आहे तिथपर्यंत ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, जो आपला म्हणजे 12 सेकंदाचा तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचे, त्याच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे. आल्यानंतर देईना जसं मी ते आलोय तशा प्रकारे तुम्ही पण येऊ शकता. आल्यानंतर आता पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. आता तुम्हाला याचे ग्लोईंग स्लाइड्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला हेल फायर नावाचा हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ॲडजस्टमध्ये जाऊन जो तुम्हाला पाहिजे कलर इथून सिलेक्ट करू शकता. ते आपण 30 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो टायटल आहे तो क्रिएट झाल्यानंतर हा जो टायटल आपण क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.